शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे नवं वळण मिळण्याची शक्यता आहे। राजकीय पक्ष, विधिमंडळ पक्ष यामध्ये गल्लत करण्यात आली असून दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्याचं नमूद करण्यात आलंय। शिंदेंकडून सादर करण्यात आलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेच हे पक्षाचे नेते होते हा मुद्दा कपिल सिब्बल यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला। उद्धव ठाकरेंना पदावरून काढण्यात आलं नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेच दोन्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। या संदर्भात झी24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी विशेष चर्चा घडवून आणली आणि या वेळेला कायदेतज्ञ असीम सरोदे यांनीही शिंदेंकडून दाखल कागदपत्रांचा दाखला देत ठाकरेंना पक्षातून काढलंय असं कुठेच नमूद नाही हे सांगितलं। तसंच उद्धव ठाकरेंना मानद पक्षप्रमुख असं पद देण्यात आलंय असा दावाही सरोदे यांच्याकडून करण्यात आलाय। तर उद्धव ठाकरेंची आम्ही हकालपट्टी केली असा दावा शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यांनी केला। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे नवं वळण मिळण्याची शक्यता आहे। राजकीय पक्ष, विधिमंडळ पक्ष यात गल्लत करण्यात आली असून दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्याचं नमूद करण्यात आलंय। शिंदेंकडून सादर करण्यात आलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेच हे पक्षाचे नेते होते हा मुद्दा कपिल सिब्बल यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय। उद्धव ठाकरेंना पदावरून काढण्यात आलं, त्यामुळे उद्धव ठाकरेच दोन्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय आणि याच संदर्भात झी24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी विशेष चर्चा घडवून आणलेली आहे। 26 जुलै 2022 ला मुंबईमध्ये एक मीटिंग झाली असं पत्र एकनाथ शिंदे यांनी दिलं आणि त्यांनी सांगितलं की या मीटिंगमध्ये माझी मुख्य नेता म्हणून निवड झाली। आता जेव्हा की शिवसेनेच्या कोणत्याही घटनेमध्ये मुख्य नेता हे पदच नव्हतं, ते नवीन निर्माण करण्यात आलं एकनाथ शिंदेंसाठी। आता त्याच्यामधली सगळ्यात गमतीशीर गोष्ट अशी आहे की त्यांनी एक पॉईंट नंबर डी आहे त्याच्यातला, त्या पत्रामधला, आणि हे सगळं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या वतीने। आम्ही त्याच्यामध्ये जे म्हटलं आहे ते फक्त मी वाचून दाखवतो, 4-5 ओळी आहेत। त्यांनी म्हटलं आहे, द पोस्ट ऑफ शिवसेना पक्षप्रमुख ॲज द पार्टी प्रेसिडेंट इज कॅन्सल्ड with immediate effect. All the powers and duties of the party president will now be held and executed by chairman of the राष्ट्रीय कार्यकारिणी, also known as मुख्य नेता। आणि पुढचं पहा, गमतीशीर आहे, द टायटल ऑफ शिवसेना पक्षप्रमुख विल रिमेन विथ श्री उद्धव ठाकरे टिल ही डिझायर्स बट विल बी ॲन ऑनररी पोस्ट असं म्हटलेलं आहे। मग आता याचा अर्थ काय झाला की शिवसेना जी मूळ आहे त्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या सुद्धा पक्षाचे ऑनररी शिवसेना पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरेच आहेत। कारण की त्याच्यात त्यांनी म्हटलं की अंटिल ही डिझायर्स, असा उद्धव ठाकरेंनी कधी ते डिनाय केलेलं नाही किंवा एकनाथ शिंदेंनी पण हे आम्ही केलेलं आहे ते आम्ही डिनाय करतो असं म्हटलं नाही। Resolution put forth for the member, it was discussed that Uddhav Thackeray has made many illegal appointments in the past 2 to 3 years, as these post and appointments are both against the constitution and the spirit of inner party democracy. This is illegal appointment, it to be scrapped. It is further resolved that all appointments made by Shri Uddhav Thackeray in the capacity of Paksha Pramukh or otherwise is contravention with the party constitution shall be considered cancelled. हे आम्ही केलंय ना, ते ऑनररी म्हणजे ते त्यांचं ज्यावेळी नाही ऑनररी आणि पक्षप्रमुख असणारं पद ते जे कॅन्सल केलेलं आहे, त्यांचे सगळे अधिकार गेले, त्यांच्या सगळ्या गोष्टी गेल्या, त्याच्यामुळे ते तर आम्ही अगोदर केलंय ना। पक्षात तुम्ही जे म्हणताय की ऑनररी पोस्ट जी आम्ही दिली ती पोस्ट ऑनररी आहे, त्याचा काहीच संबंध नाही, त्याच्यात त्यांना काही करता येत नाही, आदेश देता येत नाही, काहीच करता येत नाही। शिवसेना पक्षप्रमुख या पदावर कुणीच नाही। एकनाथ शिंदेंनी मुख्य नेता हे स्वतःसाठी पद तयार केलं आणि त्या पदावर ते जाऊन बसले। त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख हे पद कुठेच आता नवीन त्यांच्या संरचनेमध्ये ठेवलेलं नाही असं त्यांचं मत आहे। ते सगळ्या ठिकाणी म्हणजे निवडणूक आयोग, विधानसभा,
सुप्रीम बरोबर आहे. कोर्ट सगळीकडे त्यांनी मांडलेलं आहे. मुख्य नेते ते आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख हे पद अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच आहे. आणि त्यांनी जे स्वतःच पत्र तयार केलं, मी आता जे दाखवलं त्याच्यामध्ये त्यांनीच म्हटलेलं आहे की ते पद आम्ही फक्त अधिकार काढून घेऊन ते पद कायम ठेवतो आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच ते पद आहे. त्यामुळेच ते दोन्ही पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी पक्ष सोडला नाही आणि एकनाथ शिंदेंनी कधी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अपात्रतेची कोणती कारवाई केली नाही, नोटीस पाठवली नाही, काहीच केलेलं नाही आहे. शिवसेना आहोत, मेजॉरिटी आमच्याकडे आहे, पक्षातलं पाठबळ आमच्याकडे आहे. हे सगळं आम्ही निवडणूक आयोगाला सबमिट केलेलं आहे. सुप्रीम कोर्टात आम्ही सगळं सबमिट केलेलं आहे. लेजिस्लेटिव्ह पार्टी, पार्लमेंटरी पार्टी, संपूर्ण मेजॉरिटी आमच्याकडे आणि आम्हीच शिवसेना पक्ष आहोत. हे आम्हीच जर शिवसेना पक्ष आहोत तर कोणाला पात्रतेची नोटीस द्यायची किंवा नाही द्यायची ते आमच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे आम्ही नोटीस दिली नाही म्हणून आम्ही स्वतः अपात्र कसे काय होऊ शकतो? आम्ही पात्रच आहोत. आमचा पक्ष आहे, आमचा नेता आदरणीय एकनाथ शिंदे आहे. त्याच्यामुळे आम्ही कोणाला काढायचं पक्षातून किंवा नाही काढायचं हे आमचे निर्णय आहेत. आम्ही निर्णय घेतला नाही, तसं कोणाला माफ केलं किंवा कोणाला तशी नोटीस दिली नाही याचा अर्थ आम्ही अपात्र कसे काय होऊ शकतो? त्याच्यामुळे असीमजी जे बोलतायत तसं काही नाही आहे. पक्ष आमचा आहे, मेजॉरिटी आमच्याकडे आहे. लोकशाही पद्धतीने इव्हन आता झालेल्या निवडणुकीत पण आम्हाला पाठिंबा दिला जातो.